आज त्याचा कशी रणनीती आणि नियोजन असणार? रणनीती आणि नियोजन तुम्हाला इथे सांगितलं तर मग आम्हाला निवडून यायलाच अडचणी होतील. काही राजीनामे या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. काय जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांचे बैठक? काही राजीनामे असं नाही, सगळ्यांनी मिळून एकमताने निर्णय केलेला आहे की सगळ्यांनी राजीनामे देण्यात यावे. सगळ्या जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्यात यावे. आदरणीय सतीश अण्णांनी ती सूचना मांडली, त्याच्यावर सगळ्यांनी होकारार्थी उत्तर देऊन ते राजीनामे आम्ही देण्यास तयार आहोत असं सुचवलंय. नेमकं काय मंथन झालेलं आहे आज जिल्ह्याचं मंथन बैठकीसह अपयशासंदर्भात चर्चा झाली? अनेक विषयांवरती चर्चा झालेल्या आहेत या बैठकीमध्ये. प्रत्येकाने आपलं मत व्यक्त केलेलं आहे. आता भविष्यामध्ये येत्या निवडणुकांना आपण कसं सामोरे जाणार आहोत त्याही विषयांवरती चर्चा झालेल्या आहेत. कार्यकर्त्यांमध्ये दोघंही लोकसभा आम्ही हरलो आहेत, त्याच्यामुळे जे काही थोडीफार निगेटिव्हिटी आम्हाला जाणवली त्याच्यामध्ये त्यांना प्रोत्साहित करणं, येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना प्रोत्साहित करून कामाला लागण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. आणि तसं बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेबांच्या मागे जळगाव जिल्हा कायम राहिलेला आहे आणि येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हाच जळगाव जिल्ह्यातनं राष्ट्रवादीच्या सगळ्यात जास्त जागा निवडून येतील. आदरणीय पवार साहेबांच्या पाठीशी जनता उभी राहील, आम्हाला विश्वास आहे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. ज्येष्ठ नेत्यांनी म्हटलंय की अंतर्गत वादाचा फटका रावेरमध्ये बसलाय, पिपाणीमुळे बराच फटका बसलाय मतांचा आकड्यामुळे. तुम्ही सगळ्या जर रावेर लोकसभेचं बघितलं तर प्रत्येक तालुक्यामध्ये आमच्या उमेदवारांना मतं कमी पडलेली आहेत. त्याच्यामुळे ती मतं का कमी पडली याचा प्रत्येकाने अभ्यास केलेला आहे. त्याच्यावर मार्ग काढणं आणि येत्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाणं त्यासाठीची आज बैठक होती आणि नक्कीच मार्ग निघतील. शरद पवार गटाचे शिवराज बांगर आणि कुंडलिक खाटे बीडचे पंकजा मुंडे यांना धोका दिल्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे सोशल मीडियावर की पहिल्यांदाच आम्ही पंकजा मुंडे यांना धोका दिला अशी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. पंकजा मुंडेंचा बीडमध्ये जो पराभव झाला त्यावर मी ऐकले नाही दादा. अधिवेशन जे पार पडतंय आता तुम्हाला माहितीये विधानसभेच्या आधीचं हे शेवटचं अधिवेशन असणार आहे. आम्हाला असं सगळ्यांनाच माहिती आहे की आता ह्या अधिवेशनामध्ये वेगवेगळ्या तऱ्हाचे प्रलोभनं दिली जातील, वेगवेगळे घोषणा केल्या जातील, वेगवेगळ्या माध्यमातून सरकार योजना जाहीर करण्याचा प्रयत्न करेल. कारण आता हे शेवटचं अधिवेशन आहे, ज्या अंमलात आणल्या जाणार नाहीत पण त्या घोषणेच्या माध्यमातून लोकांना प्रलोभनं देण्याचं काम ह्या अधिवेशनात केलं जाईल. त्याच्यामुळे ह्या अधिवेशनाचा उपयोग फक्त मतदारांना आकर्षित करण्यासाठी सरकार करेल असं आम्हाला वाटतंय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.